महायुतीचा मी प्रमुख घटक आहे, तेव्हा मी यांच्यावर आहे त्यांच्यावर आहे. मुश्रीफ साहेब मला काय सांगायची गरज नाही. आमचा पराभव, आमच्या विचाराचा पराभव करणारा कोण जन्माला आलेला नाही. निवडणुका आचारसंहिता लागायचे. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. खरं म्हटलं तर मला काय आधी काय तुला वेळा खुलासा करायची गरज नाही. महायुतीचा मी प्रमुख घटक आहे, तेव्हा मी यांच्यावर आहे त्यांच्यावर आहे. मुश्रीफ साहेब मला काय सांगायची गरज नाही. आणि मला एवढ्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 तारखेला महायुतीचा मेळावा कोल्हापूरला. या महायुतीच्या मेळाव्याला राज्याचे सर्व प्रमुख नेते मंडळी तिथे येणार आहे आणि या सगळ्या मेळाव्याला सुद्धा प्रचंड शक्तीनं ताकदीनं आपण उपस्थित राहावं एवढी विनंती करतो. लोकसभेच्या बाबतीत चंद्रकांत आपण ताकीद काय केलं असेल तर असू दे, पुढे मागं काय होणार त्याचा मी विचार करत नाही. तर आपल्याला मंडलिक साहेबांनी शिकवून द्या, बच्चे घेतो और बिघडे. आणि मला एवढी ताकद असेल तर मला कोणी भीती वाटायची गरज नाही. आणि म्हणून आमचा पराभव, आमच्या विचाराचा पराभव करणारा कोण जन्माला आलेला नाही हा विचार मला निश्चितपणाने भावतोय. कागल तालुक्यातली 72 मंडळी ज्या पद्धतीने बिद्री गावामध्ये ज्या पद्धतीने लहान लहान गावामध्ये आपली पाठराखण करतात, त्याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये सुद्धा कागल तालुका हा महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट तालुका करण्याचं ध्येय ते मुश्रीफ साहेबांनी घेतलेलं, आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे. त्याच ध्येयानं पुढच्या काळामध्ये आपण काम करायचं आहे आणि त्या सगळ्याला आपली साथ असावी एवढी नम्र विनंती या निमित्तानं करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच बिद्रीकरांचं, परिसराच्या प्रमुखांचं दर्शन झालं, मार्गदर्शन झालं आणि पुन्हा एका ताकदीनं कागल तालुक्याला पुन्हा नव्या वेळेवर नेण्याचं काम निश्चितपणे करायचं आज ठरलं, त्याचा आनंद वाटतो. बरं म्हटलं तर शामराव असू दे, नंदू असू दे, सगळीच असू दे, ती मंडळी निमंत्रण द्यायला आली आणि त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचं ठिकाण नेहमीपेक्षा वेगळं आहे. माझा सुद्धा वशिला त्यात लावला. मुद्दाम आम्ही असं ठिकाण निवडलंय की मुश्रीफ साहेबांना मला लक्षात यायला पाहिजे, महादेव मंदिर व्हायला पाहिजे, तिथे ग्रामपंचायत व्हायला पाहिजे, तिथे गाड्या व्हायला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतंय आता खासदार म्हणून माझी कारकीर्द संपलेली आहे. अजून आमच्या निवडणुका आचारसंहिता लागायचे. मी निश्चितपणाने ते प्रयत्न करते, मुश्रीफ साहेब सुद्धा निश्चितपणाने करते. पण नंदू भाऊनी नंतर सांगितलं, मला शामरावनं सांगितलं, कदाचित त्यात कुठलं काम झालं नाही तर मुश्रीफ साहेबांनी डीपीटीसी मध्ये असू दे किंवा आमदार फंडातून असू दे त्या कामाची सुरुवात पुढेपार करावी एवढीच त्यांची विनंती आहे. त्याला मी अनुमोदन देईन. निश्चितपणे आपण साहेब ते करा एवढी विनंती आपल्याला इच्छा व्यक्त करतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.